नमस्कार मित्रांनो, मी नितीन मुंडे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो. आता मी निघालोय ऑफिसला आणि त्यातल्या त्यात आहे बाहेरची कामं आहेत 2-3, तर ते पण आटपून तसंच जाणार आहे. आणि आता 6-7 दिवस झालेले आहेत हेअर कटिंग करून. पूर्ण चक्की केली होती मी आणि त्यानंतर मी ते हेअर ऑइल, आपलं आदिवासी हेअर ऑइल लावायला सुरुवात केली आहे. एक हातमध्ये गॅप झालेला आहे, तरी पण जे केस आता जेवढे आलेत, एक 6 दिवसात बऱ्यापैकी केस मोठे झाल्यासारखं वाटतं मला. म्हणजे एवढी केस 6 दिवसात येत नाहीत, तरी भरपूर केस मला असे जाणवतात. हे एवढं जे काळं पडलेलं आहे, काळं पडले म्हणजे तिथं आता कमीत कमी 3 mm एवढी केस आता 6 दिवसात आलेली आहेत. ह्या आदिवासी हेअर ऑइल मुळे आले आहेत की कशामुळे माहित नाही. सहसा एवढी कापल्यावरती लवकर फास्ट मोठी होत नाही. आणि दुसरं, ज्या ठिकाणी असं टक्कलच पडला होता मला, इथे म्हणा, तिथे मागे मधोमध म्हणा, तर तिथे आता जस्ट केस यायला सुरुवात झालेत. ही केस जेवढी मोठी आहेत ना एवढी नाही, जस्ट केस यायला सुरुवात झाली. तिथे बारीक बारीक काळ पडायला सुरुवात झाली, कोंब यायला सुरुवात झाला एक प्रकारे. तर हे 6-7 दिवसाचा रिव्ह्यू आहे. आणि काहीतरी बघूया आणि किती दिवसानंतर किती मोठे केस येतातच की नाही, की माझा भ्रम आहे, हे आपल्याला ऍक्च्युली कळेल. आणि फायनल जेव्हा 2 महिने होतील, 2 महिने कम्प्लीट होतील, तेव्हा फायनल आपल्याला डिसाईड कळेल की हा बाबा केस येतातच की नाही, खरं आहे की खोटं आहे. अजून पण आपण निश्चयामध्ये नाही खरं आहे की खोटं आहे, कारण आपल्याला ते काढायचं की खरंच आहे की खोटं आहे. तर चला मित्रांनो, आणि परत व्हिडिओ करूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला. तर हे 6 दिवसानंतर गेले आणि 6 दिवसानंतर करूया. पण ऍक्च्युअली मी 15 दिवसानंतर आणि टक्कल करणार आहे. म्हणजे 6-7 दिवस झाले ना, आणि 6-7 दिवसानंतर मी परत एकदा टक्कल करणार आहे आणि बघूया काय होते. चला, तर मी आता CNG फिल करतोय आणि व्हिडिओचं बघूया नंतर.